नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। जसं की आपल्याला माहित आहे, थंडीमध्ये आपल्याला हातराय पांघऱ्यांचे कपडे जे आहेत ते खूप जास्त लागत असतात आणि त्याच्याचमुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे। आणि तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की 100 साड्या प्लस चौघडी भरणे, म्हणजेच तुम्हाला समजलं नसेल की तुम्हाला वाटत असेल 100 साड्यांची चौघडी कशी शिवू शकतो, त्यात ते खरंच खूप छान अशी गंमत आहे। आणि बऱ्याच टेलरिंग मैत्रिणी आहेत, त्यांच्या तर लक्षात सुद्धा आलं असेल की मला काय म्हणायचंय। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर मी बनवलेली किंवा भरलेली चौघडी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आणि तसंच सगळ्यांचं खूप दिवसापासून आपल्या आजी आजोबांपासून चौघडी बरोबर एक खूप छान असं खास नातं आहे। आता कालांतराने चौघड्या ह्या आता संपत चाललेल्या आहेत, पण तरी पण आपण पूर्वीची एक आठवण म्हणून ती जपून ठेवायचा प्रयत्न करूया। तर आज पहा मी चौघडी कशी भरते आणि तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की जमेल। त्याचबरोबर जर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ नाही जमला तर मी ह्या व्हिडिओचा दुसरा भाग सुद्धा अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा। पण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण गोधडी भरण्याची म्हणजेच पूर्ण चौघडी भरण्याची प्रोसिजर आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही अशी चौघडी भरलेली अगोदर कधीच पाहिली नसेल ही माझी खात्री आहे। तर चला मग व्हिडिओला चालू करू। त्या अगोदर आणखीन एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आणि हो, माझ्या चॅनलला असाच तुमचा सगळ्यांचा भरभरून सपोर्ट राहू द्या। तर चला मैत्रिणींना, आपण व्हिडिओला चालू करणार आहोत। व्हिडिओला चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा प्रकारे हेच आहे आपलं 100 साड्यांचं गुपित। आता तुम्ही म्हणाल 100 साड्या कशावरून, तर तुम्ही पाहू शकता जे मी हे ब्लाऊजचे तुकडे, आपल्याला ब्लाऊजची कतरण आहे ना, ती कतरण कमीत कमी 100 ते 150 ब्लाऊजची आहे मैत्रिणींनो। 2-4 महिन्याची साचवून ठेवली होती मी चौघडीत भरण्यासाठी। मग झाले की नाही आपल्या साड्या 100 साड्या प्लस, 100 साड्या प्लस आहेत, म्हणजे 150 ते 200 ब्लाऊजची कतरण असणार आहे मैत्रिणींनो ती। तर अशा प्रकारे मी 2-3 पिशव्या भरून ठेवली होती। माझ्या मुलींनी मी व्यवस्थित ती कतरण जी आहे ना ती व्यवस्थित वेगवेगळी करून घेतली। म्हणजे वेगळी कशी केली, सगळ्यात लई जास्त बारीक जे तुकडे आहेत ना ते आपल्याला तुकडे ठेवायचे नाहीत, व्यवस्थित असे मोठे मोठे तुकडे जे आहेत तेच घ्यायचे आहेत नीट करून, त्याच्यामधून वेगवेगळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे जे आपल्याला नंतर आपल्याला जे त्याचं करायचं आहे ते व्यवस्थित करता येईल। थोडासा मस्ती टाईम चालू होतं आणि मी संध्याकाळी मुलगी असते माझी म्हणून शूटिंग केलं, कारण का ही जी चौघडी भरणी आहे ती एकटीला भरायची म्हणलं ना तर खूप जास्त जड जाते आणि जास्त वेळ लागतो। ते का तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल, पूर्ण व्हिडिओ पहा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत आम्ही मायाले की जी कतरण आहे ती वेगवेगळी करून घेतो। आता थोडीफार जी कतरण आहे ती थोडी राहिलेली आहे, चांगल्यापैकी आमची कतरण आहे ती वेगळी करून झालेली आहे। तर आता आपल्याला जी बदगा आहे ना गोधडी, ते आता आपल्याला हातरायला घ्यायचं आहे। तर हे पहा, माझी मुलीने खूप छान मला मदत केली गोधडी भरणीला पण, आणि जी कतरण आहे ना ती वेगवेगळी करायला सुद्धा। तर चला मग अगोदर कतरण वेगळी करून घेतो। तर हे पहा मैत्रिणींनो, आपली जी पूर्ण कतरण आहे ना ती वेगळी करून झालेली आहे। आता सगळ्याला प्रश्न पडतो 1.5 साडीची गोधडी म्हणजे किती। 1.5 साडी म्हणजे एक आपली अर्धी साडी आणि एक पूर्ण साडी असते, म्हणजे बरोबर निम्मी साडी करायची आणि ती साडी निम्मी केल्यानंतर जी राहिलेली निम्मी आहे ती अर्धी साडी काढून जॉईन करून घ्यायची। आता व्यवस्थित गोधडी भरण्यासाठी जे आपण फरशीवर गोधडी भरत असू तर काय होतं, फरशीवर एका जागावर राहत नाही गोधडी, साडी इकडे तिकडे पांगते, मग गोधडी भरणीला प्रॉब्लेम होतो। तर काय करायचं, आपल्याला साडी जी अगोदरची आहे ती साडी अशा प्रकारे जॉईन करून घ्यायची। 1.5 साडी तुम्ही मीटरवर म्हणलं तर उभा 2.5 मीटर साडी आहे आणि आडवी आहे 1.5 मीटर। तर अशा प्रकारे व्यवस्थित त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल वली का करायची, तर ती वली जास्त वेळ राहत नाही मैत्रिणींनो, सुकून जाते लगेच। तर अशा प्रकारे जर पाणी टाकून साडी व्यवस्थित प्लेन करून घेतली ना, गुढी नाही ठेवायची, साडी प्लेन करून घेतली ना तर व्यवस्थित भरता येते गोधडी। तर आता पहा, साडीचं पहिला लेअर मी टाकलेला आहे, त्याच्यावर आपण कुठलेही कपडे टाकू शकता जे तुम्हाला हवे आहेत। पण लक्षात ठेवा, साडीत आपण जी कतरण निवडली ना त्या कतरणमध्ये
स्टोन वगैरे नसायला पाहिजेत. स्टोन काढलेले ब्लाऊज पीस निवडा शक्यतो. स्टोन घेऊच नका, कारण का सुईला दगाफटका होऊ शकतो, कारण का आपल्याला वरून दुसरी साडी लावल्यावर दिसणार नाही. आता ही दुसरी गोष्ट पहा, अशा प्रकारे साड्याचे तुकडे शिल्लक ब्लाऊज पीस वगैरे असतील तर दुसऱ्या लेअरला टाकायचे आपल्याला. म्हणजे दुसऱ्या वेळेस जे आपण साडी गोधडी भरणार आहोत दुसऱ्या वेळेस खालची दीड साडी टाकल्यावर, तर त्याच्यावर अशा प्रकारे मोठमोठाले तुकडे अगोदर टाकून घ्यायचेत आपल्याला. म्हणजे जे 2 लेअर आहेत ना त्याची सेफ्टी व्यवस्थित झाली पाहिजे. तर आता हे पहा, मी व्यवस्थित प्रकारे दुसरा लेअर टाकून घेतला होता. आणि आता जी आपण 100 साड्यांची कतरण होती ती वेगळी करून घेतली होती ना, तर अशा प्रकारे आम्ही दोघी जे आहेत ना ते व्यवस्थित थर लावत आहोत. आणि कुठेही कमी जास्त नाही होऊ द्यायचं मैत्रिणीनं, थोडंसं लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित असं थर लावून घ्यायचं. आता ही पटकन अशी जी कतरण आहे ना ती व्यवस्थित अशा प्रकारे साईडनी चौकोनीच भाग आला पाहिजे, जे सरळ कटिंग केलेली आहे. आणि मध्ये आपण आडवी तिडवी जी कतरण उरलेली आहे ती अशा प्रकारे हातरू शकतो. तुम्ही 4च्या जागेवर 6 साड्याची सुद्धा गोधडी शिवा मैत्रिणींना, अशी होत नाही. ही गोधडी एकच नंबर होणार आहे. तुम्ही पांघरूही शकता, कारण का जी आपली कतरण आहे ती नवीन आहे. काही कुणाचे जुने कपडे वगैरे नाही आहेत, आपण आपल्या हातानेच कट करून ब्लाऊज शिवलेले असतात, तर त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. आणि बाकीच्या साड्या तर आपल्या घरच्याच आहेत. आता एकदम नवीन कतरण आहे आणि तुम्ही सांगा कुणाला भेटणार आहे एवढ्या जास्त साड्यांचं गोधडे शिवून हातरायला वगैरे. तर हे पहा, अशा प्रकारे आम्ही मायालेकीने व्यवस्थित जी कतरण होती ब्लाऊज पिसाची, तर थरावर थर थरावर थर एकदम शाप आणि एकदम व्यवस्थित अशा प्रकारे लावून घेतलेली आहे, भरून घेतलेली आहे गोधडीत. आणि राहिलेली सुद्धा आम्ही दोघी भरून घेऊ. तर हे पहा, कतरण व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आता मी दुसरी साडी टाकली आहे, पण मला ही वरच्या साईडला साडी ठेवायची नाही आहे. दुसरी साडी टाकून घेतल्यानंतर आपल्याला साईडला अशाच प्रकारची आणखीन एक साडी हातरून घ्यायची. आणि तुम्हाला मी जी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, एकटीला साडी ही गोधडी भरायला खूप जड जाते. सगळ्या साड्या असतील तर काही प्रॉब्लेम नाही, मी एकटीने बऱ्याच वेळेस भरून शिवल्यात गोधडे. पण अशा प्रकारची जर गोधडी भरायची असेल ना तर मदतीला कोणीतरी लागतंच, कारण काही इतक्या चक्रा घालायला लागतात, भरायला खूप जड जाते. माझ्या मुलीने खूप छान अशी मदत केलेली आहे गोधडी भरायला. आणि आपण दुसऱ्या नंबरची साडी टाकल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे साडी टाकायची. ज्या आपल्या खालच्या गोधडीचा आकार आहे ना त्याच आकारात वरच्या साड्या टाकून त्याच्यावर थोडंसं इकडं तिकडं फिरून घ्यायचं आहे. त्याच्यावर जर फिरलं तर काय होतं मैत्रिणींनो, जे आपले टाईट कपडे असतात कडकमध्ये, ते कपडे सरळ बसलेले असतात, तर ते व्यवस्थित शाप होतात. आणि आपल्याला दुसरी जी वरच्या साईडला साडी लावायची आहे, आता ती साडी हातरून घ्यायची आहे. तुम्ही कलर कुठलाही चॉईस करू शकता. मुळावर आहे, मळ खपाव. माझ्याकडे ही साडी होती आणि ही साडी न्यू आहे, जास्त दिवस वापरलेली नाही आहे, तर टिकेल म्हणून मी वरच्या साईडला लावली. तुम्ही कलर मळ खपाव घेऊ शकता. तर हे पहा, अशा प्रकारे सगळीकडे एकही फ्रिल किंवा ते गुढी न पडता साडी वरची हातरून घ्यायची मैत्रिणींनो. आता लक्षात ठेवा, ज्या आपण खालच्या साईडला साडी हातरली होती ती पाण्याने फरशीला चिटकली होती, तर तिला गुढी पडणं शक्यच नाही. पण वरच्या साईडची साडीला सुद्धा गुढी न पडता आपल्याला हातरायची आहे. थोडासा वेळ घ्या, पण गुढी न पडता हातरल्यानंतर आता जे पहिल्या वेळेस पाणी टाकलं होतं त्याच प्रकारे आपल्याला आता पूर्ण साडीवर आणखीन एकदा पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे पाणी टाकून व्यवस्थित घेतल्यानंतर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे, व्हिडिओमध्ये दिसतं तशा प्रकारे एक एक ईत
किंवा इतीला कमी जर तुमच्याकडे वेळ असेल तर हाताने प्रेस करायचं आहे, म्हणजे जी गुढी आहे ना ती शिलाईमध्ये आली नाही पाहिजे. साडी पुढच्या साईडला ढकलत ढकलत आपल्याला अशा प्रकारे टाके टाकून घ्यायचे. आता पूर्ण साड्याची जर गोदडी असेल तर तिला टाके टाकायची गरज नाही, आपण डायरेक्ट शिवू शकतो. पण ही गोदडी जी आहे आपण ती कतरणनी भरलेली आहे, तर तिला टाके टाकायची गरज लागते मैत्रिणींनो. कारण का जर आपण अशीच शिलाईला उचलली तर ती व्यवस्थित राहणार नाही, आणि तिच्यामध्ये जी कतरण भरली ना, साईडनी जर टिप मारली तर सगळी मध्ये गोळा होऊ शकते. आता नॉर्मली सगळ्या ज्या गोदडी शिवतात ना, तर कुठलीही गोदडी असली तरी त्याला टाके टाकून घेतात. पण मी फक्त साड्याची गोदडी शिवली तर त्याला कधीच टाके टाकत नाही, जॉईंट करून घेते फक्त 5च्या शिलाईने आणि डायरेक्ट शिवते. पण आता ही छोटी कतरण आहे म्हणून मी हिला अशा प्रकारे पूर्ण चौघडीला टाके टाकून घेतले होते मैत्रिणींनो. आणि ह्या पूर्ण प्रोसिजरला मला 1 ते 1.5 ते 2 तास लागलेला आहे. आणि ही स्टिचिंग सुद्धा झालेली नाहीये पूर्ण, म्हणजे भरण्यापासून कतरण निवडण्यापासून भरण्यापासून टाके टाकण्यापर्यंत 1.5 तास ते 2 तास गेलेले आहेत. आता व्हिडिओ एडिटिंग करून करून मी 12-13 मिनिटाचा बनवलाय, पण याला खूप जास्त वेळ लागला. आणि हे पहा, आता जी राहिलेत ना टाके टाकायचे, अशा प्रकारे प्रेस करून पूर्ण टाके टाकून घेतलेत मी, तुम्ही पाहू शकता. आपल्याला जर हाराचा दोरा असेल तर तुम्ही ते वापरू शकता. आता माझ्याकडे रिळच होती, मी रिळीचा 4 पदरी दोरा घेतला होता आणि तोच वापरलाय. तर तुम्ही पाहू शकता. आता अशा प्रकारे फोल्ड करायची, आणि फोल्ड केली तर आपण जे 2 टाके टाकलेले आहेत त्या दोन्ही टाक्याच्या मध्ये अगोदर सगळ्या शिलाई टाकून घ्यायच्यात. जशी आपण शिवलेली आहे हाताने शिवली ना, त्याच्या मधल्याच साईडला शिलाई आली पाहिजे. आता व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जास्त व्हिडिओ झाला ना तर लोड होतो, म्हणजे मोबाईलमध्ये डेटा कमी पडतो अपलोड करण्यासाठी. न्यू यूट्यूबर असतील त्यांना तर माहीतच असेल. आणि हो, म्हणजे व्हिडिओमध्ये एवढी क्लिअर क्वालिटी आलेली नाही आहे, कारण का नाईटला शूट केलाय आणि जी लाईट आहे तीच आहे, जास्त लाईट सिस्टम वगैरे नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे. पण तरीसुद्धा व्हिडिओ खूप छान असा दिसून येत आहे. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा, याचा पुढचा भाग तुम्हाला लवकरच मी चॅनलवर अपलोड करेल. आणि स्टिचिंग असेल ते रेडी जी गोदडी होते तयार पूर्ण, ती गोदडी तुम्हाला त्या भागात पाहायला मिळेल. तर तुम्ही तो सुद्धा भाग पूर्ण पहा, आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला गोदडी भरण्याची पद्धत कशी वाटली, किंवा तुम्ही ह्याच्या अगोदर कतरण भरली होती का गोदडीत कधी, तर ते मला सांगा. कारण आता ही स्टिचिंग करून मी पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बाय.